यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील वसंत सहकारी साखर कारखाना हा सन 2024 ते 25 या वर्षासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाडे तत्वावर घेतला आहे। परंतु वाहतूक ठेकेदार, ऊसतोड ठेकेदार आणि उत्पादक शेतकरी यांची मागील 3 महिन्यांपासूनची सर्व बिले थकीत आहेत। या बिलांची पूर्तता लवकरात लवकर करावी या मागणीसाठी वसंत सहकारी कारखान्याबाहेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। तर ही थकबाकी दिल्याशिवाय या कारखान्यासमोरून उठणार नाही असे या त्रस्त शेतकऱ्यांनी म्हणणे आहे। या एकूण शेतकऱ्यांचे वाढीव 300 रुपये प्रमाणे 5,19,00,000 रुपये तर ऊस तोडीचे वाहतुकीचे 4,50,00,000 रुपये या साखर कारखान्याकडे थकीत आहेत। त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांनी या बाबीकडे गंभीर लक्ष देऊन या शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे। कारण आम्ही घरी जाऊ नये काय, आम्हाला उधाऱ्या चुकवायचे आहात। पैसे नसल्यावरती उधाऱ्याचं ऐकून घेण्यापेक्षा इथं बसलेलं बरं, पैसे येईपर्यंत दोन्ही संरक्षण होते आमचं। पैसे मागाय कोणी येत नाही, येतं आंदोलन चालू आहे म्हणलं की। आमच्या सगळ्याच्या मागण्या अशा आहेत की आम्ही पैसे घेतल्याशिवाय कोणीही येथून हलणार नाही। सर्व कारखान्यांचे पेमेंट आज रोजी जमा झाले आणि वाहतूक तोड ठेकेदारांचे एक हप्ते पडलेले आहेत। मग आपल्याला एवढा विलंब का होत आहे, थोडंसं आम्हाला सर्व वाहतूक ठेकेदाराला सांगा, म्हणजे कसं इथून पुढे निर्णय तरी आमचे चालतील, विषय आमचे जे कामाचे आहेत ते तरी नियोजन आम्हाला लागेल ना। आजपर्यंत एवढं वेळ काढून घेतले, 4 महिने 5 महिने झाले। आमच्या विभागामध्ये असं राहत नाही साहेब, आमच्या विभागामध्ये सर्वांचे आजपर्यंत कमिशन डिपॉझिट टोटल प्लस 300 बोनस सहित शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत। आता तुमचे परमार साहेब वगैरे जे सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम कारखान्याचा सुरू होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बा आम्ही असं देऊ, मग या सर्व गोष्टीवर तुम्ही घुमजाव का केला, याचं काय तुम्ही उत्तर सांगू शकता काय? उर्वरित पैसे लवकरात लवकर देऊ आणि तुमचे जे बोनस आणि ते बाकीचे आहे ते मॅनेजमेंटशी बोलून तुम्हाला सांगू शकतो मी। हो साहेब, मॅनेजमेंटशी 4 महिन्यापासून चालू आहे, मार्च महिन्यापासून मॅनेजमेंट चालू आहे। कारण जोपर्यंत मॅनेजमेंट चालू आहे, मॅनेजमेंट कधी जागा होतं मला सांगा, कधी जागा होतं ते सांगा मला। कारण की हेच उत्तर चालू आहे, परमारे म्हणते अध्यक्षाला भेटतो, अध्यक्ष म्हणते गडकरी साहेबाला भेटतो, नाही समाज साहेबाला भेटतो। कधी जागा असते ते सांगा साहेब मला। 300 रुपये तर सध्या तरी देणं होणार नाही मॅनेजमेंटला। तुमचं मॅनेजमेंट आम्हाला उत्तर द्यायला रिकामं आहे का? बसपाडीचं पण नाही, तरी मी बोलून बघतो, बोला ना। जे वसंत कारखान्याची जी लीज आहे ती भैरवनाथनी घेतलेली आहे आणि भैरवनाथची लीज असल्यामुळे आपण दुसरं कुठलंही नाव त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाही, हे लक्षात घ्या। हां, नाही, ते भैरवनाथच्या विषयावर आपण बोलून राहिलो होतो म्हणून व्यवहार हा फक्त भैरवनाथच्या नावावर लिगल आहे। आपण त्याचे TDS BDS हे ते जे काही GST वगैरे जे आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी।